Students, you are welcome. Yesterday we have seen Let's March part number 1, and today we will discuss on part number 2, which is given on page number 109. जे मुलं 23 तारखेपासून शाळेमध्ये प्रत्यक्ष हजर होते त्यांना पार्ट नंबर 1 आपण समक्ष शिकवलेला आहे. आता पार्ट नंबर 2 वरचा भाग ऑनलाईन पद्धतीने आपण शिकण्याचा सर्वजण प्रयत्न करूया. सेकंड पार्टमधील सर्व स्पेलिंग पाठ केलेले असतील, लिहिलेल्या असतील असं गृहीत धरून लेट अस स्टार्ट टू रीड अँड एक्सप्लेन इट स्टेप बाय स्टेप. पुस्तक सर्वांनी काढा. काढल्यानंतर पान नंबर 109 वरती पार्ट नंबर 2 दिलेला आहे. आपण सगळेच जण बरोबर वाचूया. वी कॅन डू इट. वी कॅन डू इट. आपण हे सर्वजण करू शकतो. यापूर्वी पार्ट नंबर 1 मध्ये डॉक्टर कैलास सत्यार्थींचं भाषण जे होतं त्यांनी शेवटी सांगितलं होतं, अनेक उपाय तोडगे काढले जात आहेत. कशाकरता? या बालमजुरांना बालमजुरीपासून वाचवण्याकरता जगामध्ये अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. चर्चासत्र पार पाडली जात आहेत. अनेक सूचना पण मिळत आहेत. दररोज छोट्या मोठ्या समस्याही निर्माण होत आहेत. स्थानिक संस्था यामध्ये भाग घेत आहेत. या सगळ्या गोष्टी जगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही. परंतु एवढं सगळं असूनही आजही मोठ्या प्रमाणावरती बालमजुरी चालू आहे. म्हणजे आपले प्रयत्न कुठंतरी कमी पडत आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणून सेकंड पार्टमध्ये कैलास सत्यार्थी सेज वी कॅन डू इट. हे आपण करू शकतो. यू मे आस्क दॅट व्हॉट कॅन वन पर्सन डू. यू मे आस्क दॅट व्हॉट कॅन वन पर्सन डू. I would recall a story of my childhood. A heavy fire had broken out in the forest. All the animals were running away, including lion, the king of the forest. Suddenly, then he saw a tiny bird rushing towards the fire. He asked the bird, "What are you doing?" To the lion's surprise, the bird replied, "I am going to extinguish the fire." The lion laughed and said, "How can you do it keeping just one drop of water in your beak?" The bird was adamant, and she said, "I am doing my bit." From the beginning, Dr. Kailas Satyarthi says that you may ask a question, what can one person do? जगातले लोक मला प्रश्न विचारू शकतात, व्हॉट कॅन वन पर्सन डू. एकटा माणूस काय करू शकतो? तर यावर मला लहानपणची एक गोष्ट आठवते. आय वुड रिकॉल, आय वुड रिमेंबर अ स्टोरी ऑफ माय चाइल्डहुड which was listened by Kailas Satyarthi in his childhood days. लहानपणी डॉक्टर कैलास सत्यार्थींनी एक गोष्ट ऐकली होती, ती त्यांना आज आठवते. ती गोष्ट ती त्या स्टेजवरून
सांगतायत ती गोष्ट कोणती? अ हेवी फायर हॅड ब्रोकन आउट इन द फॉरेस्ट. एका जंगलाला महाभयानक अशा प्रकारची आग लागलेली असते. अ हेवी फायर हॅड ब्रोकन आउट इन द फॉरेस्ट. ऑल द ॲनिमल्स वेअर रनिंग अवे. आणि जंगलाला आग लागल्यानंतर सगळे प्राणी भयाने पळून गेले, इन्क्लुडिंग द लायन. त्याचबरोबर जंगलामध्ये राहणाऱ्या सगळ्या प्राण्याबरोबर जंगलाचा राजा सिंहसुद्धा त्यातून पळून गेला. जगाची रीतच आहे, ज्याचा आश्रय घेतला तो संकटात आला का त्याला सोडून बाकीचे निघून जातात. जंगल सगळ्यांना सामावून घेते, परंतु आज त्याच्यावरती प्रसंग आल्यामुळं सगळेजण त्याला सोडून चालले. विद्यार्थी विद्या घेतल्यानंतर तो गुरुला सोडून जातो. पेशंट डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतल्यानंतर तो एकदा वैद्याकडून बरा झाला का पेशंटही डॉक्टरला सोडून जातो. जगाची ही रीतच आहे. त्या पद्धतीने ऑल द ॲनिमल्स वेअर रनिंग अवे इन्क्लुडिंग लायन, द किंग ऑफ द फॉरेस्ट. सडनली देन ही सॉ अ टिनी बर्ड. व्हॉट काइंड ऑफ बर्ड इट इज? इट इज अ टिनी बर्ड. एक लहान पक्षी त्या सिंहाने पाहिला. अँड ही वॉज रशिंग टुवर्ड्स द फायर. सगळे प्राणी पक्षी जंगलातून बाहेर पडत आहेत, परंतु सिंहाने एका छोट्या पक्षाला पाहिलं का तो पक्षी त्या जंगलाकडे धाव घेत होता. ही आस्क्ड द बर्ड, व्हॉट आर यू डुईंग? त्याने त्या पक्षाला विचारलं, व्हॉट आर यू डुईंग? तू काय करत आहेस? टू द लायन सरप्राईज. त्या पक्षानं दिलेलं उत्तर त्या लायनला सरप्राईज करणार आहे. द बर्ड रिप्लाइड, आय एम गोईंग टू एक्स्टिंग्विश द फायर. त्या सिंहाला आश्चर्यचकित करणारं उत्तर त्या पक्षाने दिलं. आय एम गोईंग टू एक्स्टिंग्विश द फायर. मी त्या जंगलाची आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. गोईंग टूची रचना म्हणजे आय शल एक्स्टिंग्विश द फायर. शल आणि विल काढणे, च्या ऐवजी एम इज आर गोईंग टू प्लस वर्ब नंबर 1 टाकणे. द लायन लाफ्ड अँड सेड. या पक्षाचं उत्तर ऐकल्यानंतर द लायन लाफ्ड अँड सेड. तो मोठ्याने हसला आणि त्याने विचारलं आणि म्हणाला, हाऊ कॅन यू डू इट किपिंग जस्ट 1 ड्रॉप ऑफ वॉटर. अरे एका थेंबाने काही हे महाकाय जंगलाची आग थांबणार आहे? इन युअर बीक. चोचीमध्ये एक थेंब पाणी बसतं आणि त्या एक थेंबाने काही जंगल विझणार आहे का? अशा प्रकारचा उपरोधिक प्रश्न त्याने त्या पक्षाला विचारला. द बर्ड वॉज ॲडमंट. परंतु तो पक्षी अत्यंत दुराग्रही, अत्यंत हट्टी होता. अँड सी सेड. तो पक्षी म्हणाला, आय एम डुईंग माय बीट. मी माझा वाटा या कामामध्ये उचलत आहे. ती आग विझो अथवा न विझो, परंतु ज्यावेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला माझ्या नावाचा उल्लेख होईल का जंगल आगीमध्ये जात असताना, खाक होऊन जात असताना एका पक्षाने ती आग विझवण्याचा प्रयत्न केला. तर असाच काहीसा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने जर केला आहे त्या ठिकाणी, आहे त्या परिस्थितीमध्ये, तर हे सगळं काम साध्य होऊ शकतं. असा मेसेज ही वॉन्ट टू गिव्ह टू द ऑडियन्स. त्या प्रेक्षकांना अशा प्रकारचा एक मंत्र देण्याचा प्रयत्न कैलास सत्यार्थींनी त्या स्टेजवरून केलेला आहे. 18 years ago, 18 वर्षापूर्वी मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल मार्च अक्रॉस द ग्लोब. 18 वर्षापूर्वी लाखो लोकांनी जगभरातून मोर्चा काढला आणि सर्वांना भयंकर प्रकारच्या बालमजुरीच्या निर्मूलनासाठी एक नवीन आंतरराष्ट्रीय तयार करण्याची त्यांनी मागणी केली. ग्लोब मीन्स जगभरातून. अँड दे डिमांडेड, इट मीन्स मिलियन्स ऑफ द पीपल हू वेअर इन द मार्च
दे डिमांडेड अ न्यू इंटरनॅशनल लॉ फॉर द ॲबोलिशन, नष्ट करून टाकणे. काय नष्ट करून टाकणे? ऑफ वर्ड्स फॉर्म ऑफ चाइल्ड लेबर. आणि या जगातली बालमजुरी एकदा कायमची नेस्तनाबूत झाली पाहिजे, याकरता कोट्यावधी लोक एकत्र येऊन त्यांनी जगभरामध्ये मोर्चा काढला. अँड इट हॅज हॅपन्ड असं घडलं. वी डीड मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल डू इट. आणि लाखो लोक जर प्रत्यक्षात आले आणि प्रत्येकजण या कामाने जर प्रभावित झाला, तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकतात. फ्रेंड्स, वी लिव्ह इन ॲन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. GLOBALISATION. Friends, we live in an age of rapid globalization. We are connected through high speed internet. मित्रांनो, आपण सगळेजण अत्यंत गतिशील जागतिकीकरणाच्या काळामध्ये आपण जगत आहोत. गतिमान आंतरजालाद्वारे, गतिमान इंटरनेटच्या द्वारे आज आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. अमेरिकेतला माणूस आपल्याबरोबर जोडलेला आहे. जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातला माणूस हा अत्यंत जवळ आलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे हे विश्वची माझे घर, हे सगळं विश्व माझं घर आहे. अशा प्रकारचा अनुभव आज आपल्याला येत आहे, केवळ ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून, हाय स्पीड इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातून. वी एक्सचेंज आवर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. आणि तुम्ही आम्ही सगळेजण वी एक्सचेंज, EXCHANGES, एक्सचेंज आदला बदल करणे, आवर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. एकाच वैश्विक बाजारपेठेमध्ये आपण वस्तूची बदल करू शकतो, एकमेकांना घेऊ देऊ शकतो. thousands of fights every day connect us from one corner to another of the globe, but there is one serious disconnect and there is a lack of compensation. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये there is a lack, तेथे एक उणीव आहे. ही उणीव कोणती? the lack of compensation. Let us inculcate and transform these individuals' compassion into a global compassion. Let us globalize compassion. Dr. Kailash Satyarthi says, we make compassion universal because compassion, kindness is the root of mankind or humankind. दया आणि क्षमा या दोन गोष्टी माणसाच्या स्वाभाविक आहेत. आता फक्त ते आपण काय करूया? इंडिव्हिज्युअल कंपॅशन्स मेक्स इनटू ग्लोबलाइज कंपॅशन. महात्मा गांधी said, if we are to teach, Mahatma Gandhi, who is a national hero of India, he said in his speech, he wrote in his book, if we are to teach real peace in this world, if we are to teach real peace in this world, we shall have to begin with. जर आपल्याला जागतिक शांतता शिकवायची असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून we shall have to begin with children.
आणि याची सुरुवात आपण लहान मुलांपासून केली पाहिजे, असं सेकंड पार्टमध्ये पान नंबर 109 वरती डॉक्टर कैलास सत्यार्थी सेड. या पुढचा भाग आपण लगेच तयार करूया. त्यापूर्वी या पिवळ्या पट्टीमध्ये 1-2 प्रश्न आहेत, ते प्रश्नांचा आपण थोडासा विचार करूया. कन्फ्रंटिंग हा कठीण शब्द आहे. याचा सोपा अर्थ फेसिंग अँड अटॅकिंग. कन्फ्रंटिंग म्हणजे अटॅकिंग, कन्फ्रंटिंग म्हणजे फेसिंग, या दोघांचा अर्थ आहे सामोरे जाणे. त्यावरती एक प्रश्न विचारला, व्हॉट लेसन डज द स्टोरी ऑफ द लायन अँड द टिनी बर्ड टीच अस. येतो लक्षात पहा. दिस इज द पर्सनल रिस्पॉन्स. हा वैयक्तिक प्रतिसाद म्हणून प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न आहे? व्हॉट लेसन डज द स्टोरी ऑफ द लायन अँड द टिनी बर्ड टीच अस. सिंह आणि तो छोटा पक्षी यांच्या कथेमधून आपल्याला कोणता बोध मिळतो? आय थिंक दॅट अकॉर्डिंग टू माय ओपिनियन. आन्सर, अकॉर्डिंग टू माय ओपिनियन. आय थिंक दॅट, इन माय ओपिनियन, कोणतंही घ्या. द स्टोरी ऑफ द लायन अँड द टिनी बर्ड teaches us not to belittle other individuals who at least do something and make an effort. The story teaches us not to belittle other individuals. कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही प्राण्याला, जगातील कोणत्याही वस्तूला तुम्ही छोटं समजू नका. हू ॲटलिस्ट डू समथिंग अँड मेक ॲन एफर्ट. त्याने जर चांगले प्रयत्न केले, एफर्ट प्रयत्न करणे, तो नक्कीच कमी नाही. नो मॅटर हाऊ स्मॉल इट इज इन देअर आईज बट इट माईट बी बिग इन रिझल्ट. आपल्या नजरेतून जरी तो छोटा असला तरीसुद्धा तो चांगल्या प्रकारचा रिझल्ट म्हणजे परिणाम देऊ शकतो. स्मॉल थिंग्स शुडंट बी व्हॅल्यूड टू लिटल समटाईम्स. कोणतीच गोष्ट ही सामान्य नसते. बिग थिंग्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम समथिंग स्मॉल. कोणतीही गोष्ट लगेच मोठी होत नाही. त्याच्या पाठीमागचा जर इतिहास आपण पाहिला तर त्याची सुरुवात अत्यंत छोट्यापासून सुरुवात झालेली असते. म्हणजे नो वन इज. मुलांनो, त्यावर आणखीन एक प्रश्न आहे पहा. What did millions of individuals demand 18 years ago? What did millions of individuals demand 18 years ago? 18 वर्षापूर्वी लोकांनी कशाची मागणी केली होती? दिलेल्या पॅराग्राफमध्ये याचं उत्तर आहे का 18 वर्षापूर्वी लोकांनी अँड डिमांडेड अ न्यू इंटरनॅशनल लॉ फॉर द ॲबोलिशन ऑफ वर्ड्स फ्रॉम द चाइल्ड लेबर. बालमजुरीचा कायदा करून या जगातली बालमजुरी संपवली पाहिजे, अशा प्रकारचं डिमांड अनेक लोकांनी एकत्र येऊन जगभरामध्ये मोर्चे काढले होते.
याचं उत्तर A2 करता या ठिकाणी दिलेलं आहे. 2 प्रश्न आपण पाहिले. तिसरा एक शब्द आलाय पहा. कंपॅशन मीन्स pity अँड कन्सर्न फॉर दोज सफरिंग. ज्यांना भयंकर यातना होतात, दुःख किंवा पीडा होते, अशा लोकांच्या बद्दल मनामध्ये कळवळा निर्माण होते. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संत हृदय म्हणजे कंपॅशन. इनकक्लेट म्हणजे डेव्हलप बाय इन्स्ट्रक्टिंग. तर या पानाचा आपण अभ्यास केला. यानंतर लगेचच पुढील पान आपण घेऊया. तोपर्यंत ओके, ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन.